नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पॅट परीक्षा 2025 सुरू आहे. आता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर बघा, इयत्ता 9वी गणित भाग 2 वरती आज आपण चर्चा करतोय. गणित भाग 1चा पेपर तुमचा खूप छान गेला असेल, तर गणित भाग 2च्या अनुषंगाने ही एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. तर ही प्रश्नपत्रिका समजून घेऊयात. या प्रश्नपत्रिकेसोबतच आपल्याला आणखी सुद्धा काही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या आठवड्याभरामध्ये खूप सारे गणित विषयाचे सेशन्स होतील. प्रत्येक प्रकरणावर आधारित आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक प्रकरणातली महत्त्वाची गणितं सुद्धा आपण बघणार आहोत. रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर सुद्धा आपलं असणार आहे. तर आता आपण जाऊयात पुढं. आणि जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहेत, लक्षात घ्या, जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहेत आणि इंग्लिश मिडियमला आहेत, त्यांनी सुद्धा टेन्शन घ्यायचं नाहीये. सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून बघू शकताय. सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रश्नपत्रिकेची लिंक आहे. तर बघा मित्रांनो, इथं पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए, याच्यामध्ये आपल्याला अचूक पर्याय निवडायचे. तर इथे बघा, चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे आणि क्यूचं माप 50 आहे, तर पीचं माप काढा. आता पी क्यू, आता एखादा समांतरभुज चौकोन असेल, पी क्यू आर एस बघा समांतरभुज चौकोन आहे, पी क्यू आर आणि एस. आता इथं मला क्यूचं माप दिलेलं आहे 50 आणि पीचं माप मला काढायचंय. चौकोन या प्रकरणातला हा प्रश्न आहे. तर हे लगतचे कोण आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, लगतच्या कोनाच्या मापांची बेरीज, म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लगतच्या कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते समांतरभुज चौकोनाच्या. म्हणजे कोण पी अधिक कोण क्यू बरोबर 180 अंश आपल्याकडं असणार आहे. आता कोण पीचं माप आपल्याला काढायचंय, अधिक कोण क्यूचं माप 50 अंश दिले बरोबर 180 जसेच्या तसे. आता कोण पी आपल्या जाग्यावर 180 पण आपल्या जाग्यावर हे 50 अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 50 झाले. म्हणजे कोण पीचं माप 180 मधून 50 गेले 130 राहिले. तर आपल्याकडे अशा प्रकारे पीचं माप आपल्याला 130 काढता येऊ शकतं. प्रश्न तसा सोपा आहे, इतकासा अवघड नाहीये. तर सोपे सोपे प्रश्न मित्रांनो आपल्याला येतात. यानंतर पुढचा प्रश्न काय बाबा, इथं मग 130 उत्तर बी ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या टिंबटिंब असते. तर त्रिज्या जी आहे ती व्यासाच्या निम्मी असते आणि व्यास जर असतं, व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या व्यासाच्या निम्मी. समजा एखादं वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा व्यास जर का 14 सेंटीमीटर असेल तर त्याची त्रिज्या किती झाली, 7 सेंटीमीटर. किंवा उलटा प्रश्न असू शकतो, एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे तर त्याचा व्यास किती झाला, 10 सेंटीमीटर. तर हे रिलेशन आपण नीट समजून घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न, साइन 90 ची किंमत किती. त्रिकोणमिती या प्रकरणातला प्रश्न आहे. साइन 90 ची किंमत ही 1 असते, लक्षात घ्या. बघा, एका वृत्तचितीची त्रिज्या निम्मी केली व उंची दुप्पट केली तर तिचे घनफळ किती होईल. तर हे आपल्याला प्रत्यक्षात कॅल्क्युलेशन करून काही गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील. तर कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे, तर ते पण आपण करूयात, काय टेन्शन नाही. तर बघा, या ठिकाणी हे बाकीचं सगळं जे आहे आपण रफ करूयात. बघा, इथं प्रश्न काय दिलाय की एका वृत्तचितीची, आता तुमच्याकडे समजा एखादी वृत्तचिती आहे आणि त्या वृत्तचितीची त्रिज्या तुम्ही निम्मी केली. त्रिज्या म्हणजे रेडियस. आता त्रिज्या जी आहे तुमच्याकडे आर आहे, तर त्या आर ची त्रिज्या निम्मी केली, आर भागिले 2 केलं आणि उंची दुप्पट केली. एच जी आहे तुमची ती दुप्पट केली, 2h केली, तर तिचे घनफळ काढा. आता वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र जे आहे आपल्याकडे ते काय असतं, पाय आर वर्ग एच हे घनफळाचं सूत्र आहे. आता पाय इथं ठेवू, आर चा वर्ग, आता आर काय निम्म केलंय, आर भागिले 2 त्याचा वर्ग, ओके, गुणिले एच. एच किती बाबा, 2h आहे. आता एच दुप्पट आहे म्हणजे 2h आहे, एचच्या जागेवर तुम्ही 2h लिहिणार. आता इथं पाय आपल्या जागेवर आर चा वर्ग आर वर्ग, बरोबर ना, आणि 2चा वर्ग 4 गुणिले हे 2 आणि एच. आता इथं बे के बे, बे दुने 4, मग काय आलं बाबा, पाय आर वर्ग एच आणि हे भागिले 2. तर किती निम्म झालं. आता या ठिकाणी काय झालं, निम्मे होईल. म्हणजे घनफळ काय झालं, निम्मे झाले. म्हणजे घनफळ जे पाय आर वर्ग एच असतं ते झालं निम्म. म्हणजे इथं निम्म उत्तर आपल्याकडे येणार आहे, निम्मे होईल असं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक एक मार्काचे प्रश्न असतात. आता मी सगळे प्रश्न तुम्हाला समजून सांगत नाहीये, यावरती मी एक स्पेशल लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे, त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. सध्या एक एक मार्काचे तुम्हाला मी सांगतो आता, जेवढे फटाफट होतील ते. बाकी तुम्हाला एक लाईव्ह लेक्चर होईल, त्याच्यामध्ये ही सगळी गणितं या प्रश्नपत्रिकेतली मी सोडून देणार आहे. ओके. बघा, आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी समांतर भुज चौकोन आहे. एबी 5 आहे, बघा एबी 5 आहे आणि एडी 4 आहे. तर बीसी आणि डीसी काढा. बघा, समोरासमोरील बाजू ज्या आहेत त्या एकरूप असतात समांतर भुज चौकोनाच्या. आता ही 4 आहे तर तिच्या समोरची पण 4 सेंटीमीटर, म्हणजे बीसी किती, 4, बीसी 4 सेंटीमीटर. एबी 5 तर तिच्या समोरची
DC सुद्धा किती झाली 5 सेंटीमीटर, म्हणजे DC जी आहे ती पण तुमची 5 सेंटीमीटर झाली. म्हणजे अशा प्रकारे एक सोपा प्रश्न आहे. बघा, O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 2.3 आहे. आता O केंद्र असलेलं तुमचे एक वर्तुळ आहे आणि त्याची त्रिज्या जी आहे ही 2.3 आहे. OQ 3.2 आहे. तर Qचे स्थान आता 3.2 म्हणजे बघा त्रिज्येपेक्षा मोठं आहे अंतर. OQ म्हणजे O पासून Qचं अंतर हे त्रिज्येपेक्षा जास्त आहे. मग Qचे स्थान काय? Q हा बिंदू वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे. बरोबर ना? Q हा बिंदू वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर? त्याच्यानंतर X व Y अक्ष यांच्या छेदनबिंदूला काय म्हणतात? तर यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा. यांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 0, 0 असतात आणि त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला ओरिजिन म्हणतात आणि मराठीमध्ये आरंभ बिंदू म्हणतो आपण. ओके. आता हा बिंदू कोणत्या चरणातून जाईल? बघा, हा जो पहिला P बिंदू आहे त्याच्यामध्ये वजा वजा निर्देशक आहे. हा तिसऱ्या चरणातून जाईल आणि Q जो बिंदू आहे हा चौथ्या चरणातून जाईल. ठीक आहे. चौथ्या चरणातून जाईल असं चौथ्या चरणामध्ये असेल. तर रेषा PQ कोणत्या चरणातून जाईल? आपल्याला हा प्रश्न आहे की बाबा PQ ही कुठल्या चरणातून जाईल? आता मग तिसरं आणि चौथं चरण या ठिकाणी दिसतंय, म्हणजे त्या तिसऱ्या आणि चौथ्या चरणातून जाईल. बघा, वाटलंच तर एक आकृती काढून बघा एक व्यवस्थित, बाबा कुठल्या चरणामधून जाईल. अशी एक आपण सेपरेट आकृती सुद्धा काढू शकतो. समजा माझ्याकडे ही एक आकृती अशा प्रकारे एक अक्ष Y अक्ष आहे. आता इथं -3 आणि -4, इथं तुमच्याकडे -4 असेल आणि इथं -3 असेल, म्हणजे इथे एक तुमचा बिंदू असेल. त्याच्यानंतर 7 आणि -4, 7 आणि -4 इथं, म्हणजे ती तिसऱ्या आणि चौथ्या चरणामधून ही रेषा जी आहे ती तुमची जाणार आहे. ठीक आहे, PQ. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका. आता पुढचे काही प्रश्न तुम्ही बघून घ्या. हा प्रश्न क्रमांक 2 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आकृतीवर आधारित प्रश्न आहे, कृतीवर आधारित प्रश्न आहे. तर हे तुम्ही फटाफट सगळे प्रश्न बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहेत. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. इथे बघा ही आकृती दिली आणि इथे फक्त तुम्हाला बिंदूची नावे लिहायची आहेत. ओके. स्तंभ A आणि B यांना तुम्हाला जोडायचं आहे, एवढंच आहे. इथं हा एक प्रश्न सोपा आहे. तर ही जी प्रश्नपत्रिका आहे यावरती आपण नंतर डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही याचे स्क्रीनशॉट वगैरे मारून ही गणितं तुम्ही सोडवण्याचा एक प्रयत्न करू शकताय. प्रश्न क्रमांक 3 A जो आहे तो पण कृतीवर आधारित आहे. ही बघा एक कृती दिली, 2 कृती आपल्याला दिलेल्या असतात इथं. त्या 2 कृतींपैकी आपल्याला एक कृती पूर्ण करायची असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो B आहे, त्या B मध्ये जर आपण बघितलं तर B मध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न आहेत. 4 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे, 4-4 मार्काचे 3 प्रश्न असतात, त्याच्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे असतात, 8 मार्काचा प्रश्न. आणि शेवटचा जो प्रश्न आहे 5वा, ज्यामध्ये 2 पैकी आपल्याला 1 प्रश्न सोडवायचा असतो. तर एकंदरीत ही एक प्रश्नपत्रिका आहे, एक सराव प्रश्नपत्रिका आहे. हीच प्रश्नपत्रिका येईल अशातला भाग नाही, पण अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर आपण आता रोज एक चांगली रिव्हिजन घेणार आहोत. तुम्ही जर इंग्लिश मिडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याच प्रश्नपत्रिकेच्या व्हिडिओची लिंक इंग्लिशमधून दिले, तर ती एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. तो आपला चॅनल आहे ज्यावरती इंग्लिशमधून आपण व्हिडिओ बनवतो गणित विषयाच्या, तो पण आपला सबस्क्राईब करा. आणि रोज संध्याकाळी आपण लाईव्ह येणार आहोत, त्या इयत्ता 9वी गणित भाग 2 वरती चर्चा करणार आहोत आठवडाभर. आपला पॅटचा जो पेपर आहे तर त्या अनुषंगाने रोज चर्चा सुरू राहील. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.